आदरणीय दादांना मी सांगतो की या 2 वर्षाच्या काळातलं 1 वर्ष माझं आता आमदारकीचं पूर्ण झालं. आपण मला या जिल्ह्यात कुणीही आपल्या पक्षाचा आमदार नव्हता, म्हणून मला विधान परिषदेत संधी दिली आणि त्या संधीचा उपयोग करून घेताना महाराष्ट्रात अनेकांना मदत करताना मी जिल्ह्यातही मदत केली. इद्रिस नाईकवाडी यांना 2 वर्षासाठी आमदारपद दिल्याचा गौप्यस्फोट. राजीनामा देऊन जयंतराव पाटील नंतर अजितदादांना ही आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी फसवलं. राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष जमील बागवान यांचा गंभीर आरोप. सांगली जिल्हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आलेला आहे. सांगली शहर जिल्हा अध्यक्ष जमील बागवान यांनी गौप्यस्फोट आणि गंभीर आरोप करत आमदार इद्रिस नाईकवाडी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना फसवला असल्याचा आरोप करत अजितदादा पवार यांनी 2 वर्षासाठी इद्रिस नाईकवाडी यांना आमदारकी दिली होती असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सांगली जिल्हा शहर अध्यक्ष जमील बागवान यांनी पत्रकार परिषदेत केलेला आहे. वरिष्ठांनी राजीनामा मागितल्यानंतर अल्पसंख्याक समाजाची भीती दाखवून इद्रिस नाईकवाडी राजीनामा देण्यास चालढकल करत असल्याचा हल्लाबोल केला आहे. 2 वर्षासाठी अजितदादांनी आमदारकी दिल्याचं आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी जाहीर सभेत मान्य केल्याचा पुरावा असलेला व्हिडिओ क्लिप त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. अजितदादा पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, पण दादांच्या मृत्यूचा आनंद हा इद्रिस नाईकवाडी यांना झाला होता, कारण राजीनामा मागणारा गेला असा आरोपही त्यांनी केला. मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला बदनाम करण्याचं काम कोणी केलं असेल तर इद्रिस नाईकवाडी यांनी केलंय असा घणाघात केला गेला. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी महाआरोग्य शिबिर आयोजित करणे म्हणजे ढोंग असल्याचा आरोप जमील बागवान यांनी केला आहे. लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आमदार इद्रिस नाईकवाडीनं जो आरोग्य शिबिर घेतला आहे ते एक ढोंग आहे. आमदारकी वाचवण्यासाठी घेतलेलं हे आरोग्य शिबिर आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी अल्पसंख्यावर खास करून मुस्लिम समाजावर जास्त प्रेम करत होते. सभागृहामध्ये अल्पसंख्याचा एकही आमदार नाही, मुस्लिम समाजा एकही आमदार नाही. अजितदादा पवारला 2 वाटेला आमदार आले, त्यातले एक आमदार मुस्लिम समाजा अल्पसंख्याला इद्रिस नाईकवाडीला दिलं. इद्रिस नाईकवाडीला आमदारकी दिल्यानंतर 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आमदार इद्रिस नाईकवाडींनी सभागृहामध्ये मुस्लिम समाजासाठी व अल्पसंख्याच्या समाजासाठी एकही कुठला प्रश्न मांडला नाही. म्हणून कैलासवासी अजितदादा पवार इद्रिस नाईकवाडीवर नाराज होते. त्याच्यानंतर 9 डिसेंबरला दादा मिरजेमध्ये आले. महापालिकेची इलेक्शन होती, निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये शरद जाधवच्या घरी मी, दादा आणि कार्यकर्ते थांबले होते. दादाने मला विचारले, अरे जमील इद्रिस का विरोधमध्ये काम करतोय का? मी म्हटलो दादा होय. ठीक आहे, मी संध्याकाळी त्याला सांगून जातो, उद्या तुम्ही मला जरा फोन करून सांगा दुरुस्त झाल्या की नाही. ठीक आहे म्हटलं. दुरुस्त का झालेला नाही. 10 डिसेंबर होतं, रॅली आमची होती. मी दादाला PAला फोन लावलो. त्यांचं PAचं नाव होतं चोबीन म्हणून. चोबीन मला फोन म्हटले, दादा पण रॅलीमध्ये आहे, तुम्हाला एक 10-15 मिनटात फोन करतो. मग चोबीन PAचा यांचा फोन आला. दादा मला म्हटले, जमील बाबा बोला. मी म्हटलो, साहेब सुधारणा काय झालेलं नाही, दुरुस्त काय झालं. काय म्हणता? हां, माझ्या पक्षाच्या विरुद्धमध्ये काम करता, मला असं चालणार नाही असं रागाच्या भरात बोलून त्यांच्या PAला म्हटले, लाव रे इद्रिसला फोन. इद्रिसला फोन लावलं गेलं. काय त्यांचं बोलणं झालं. 11 डिसेंबरला इद्रिसबाईनं आपल्या ऑफिसमध्ये पत्रकार म्हणजे मेळावा घेतला. कार्यकर्त्याला बोलवलं आणि एक ढोंग म्हणून, ह्याला म्हणतात की ढोंगी बाबा म्हटलं तर पण काय वावगं ठरणार नाही, एक ढोंग म्हणून राष्ट्रवादीचे 4 नगरसेवकाला बसविलं आणि माझा पाठिंबा म्हणून व्हिडिओ शूटिंग काढून अजितदादाला पाठवण्यात आलं. प्रभाग क्रमांक 6मध्ये काँग्रेसचं काम केलं. प्रभाग क्रमांक 7मध्ये BJPचं काम केलं. प्रभाग क्रमांक 5मध्ये करंजी आमदारच्या विरुद्धमध्ये काम केलं. खरं बघायला गेले तर दादाला इद्रिसबाईकडनं फार मोठी अपेक्षा होती
आणि इद्रिसबाईनं जर दादाचा मान सन्मान ठेवून पक्षाचं काम बरोबर इमानदारीने जर केलं असता तर आज महापौर राष्ट्रवादी काँग्रेसचा त्या ठिकाणी बसला असता. ज्या माणसानं ज्या दादानं आमदारकी दिली की मुस्लिम समाजाने अल्पसंख्याक समाजाचा फायदा होऊ दे म्हणून, सभागृहामध्ये विषय मांडू नये म्हणून, त्या माणसानं दादाच्या विरुद्धमध्ये जाऊन, पक्षाच्या विरुद्धमध्ये जाऊन काम केलं. 27 जानेवारीला दादाचा वेळ घेऊन मी दादाला भेटायला गेलो. 27 जानेवारी मी आणि तुमच्यातच एक पत्रकार माझे मित्रबंधू होते, जाऊन भेटलो. 27 जानेवारीला सकाळी 11 वाजता मला मंत्रालयात दादाची माझी गाठ झाली. माझं काय काम होतं मी दादाला देतो. दादाने वाचून बघितलं, जमीलबाई बरोबर आहे. दादाने मला सांगितले, जमील सांगलीतले एक 4 पदाधिकारी माझ्यापाशी बारामतीला आलेले होते आणि इद्रिस नायकवाडीबद्दल मला सगळं तिने काय सांगायचं सगळं सांगितलं. 10 किंवा 11 फेब्रुवारीला तुम्हाला फोन करतो या आणि आपण काय ते बघूया. याचा अर्थ असा आहे की 10 किंवा 11 तारखेला दादा इद्रिस नायकवाडी यांचा राजीनामा घेणार होते. मुस्लिम समाजाला खास करून मुस्लिम समाजचा कुठलाही लहानचा लहान कार्यकर्ता असो किंवा मोठा कार्यकर्ता असो दिलेला शब्द हा पूर्ण करत असतो. इद्रिस नायकवाडीनं 2010 साली जे महापौर पद जयंतराव पाटील साहेबांनी तिला दिलं, 1 वर्ष किंवा 1.25 वर्षासाठी दिलं. ज्या वेळेला राजीनामा द्यायची वेळ आली तेव्हा पसरी खाल्ले गेले. आता सुद्धा अजितदादा पवार यांनी तिला 2 वर्षासाठी आमदारकी दिलेली होती, त्याचा साक्ष मी आहे. माझ्यापाशी रिकॉर्डिंग आहे. स्वतः इद्रिस नायकवाडीनं मला दादानं 2 वर्षासाठी आमदारकी दिली, त्यातलं 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे असं तिनं या भाषणामध्ये सांगितलेलं आहे. जर दादाची खरं जयंती करायची असेल, दादावर खरं तुमचं प्रेम असेल तर अजूनसुद्धा वेळ गेली नाही. मुस्लिम समाजाला न्याय द्यायचा असेल तर अजून वेळ गेलेली नाही. अजूनसुद्धा तुम्ही जाऊन राज्यपालकडे राजीनामा देऊ शकता, वहिनीकडे राजीनामा देऊ शकता. तर मुस्लिम समाजाची कुठेतरी किंमत आणि कुठं अल्पसंख्याची किंमत कुठेतरी पाहिजे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी.